मंडळी नमस्कार. नाद मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आत्ता दुपारचे 12 वाजलेत आणि मी सध्याला आत्ता आहे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील नारायणगाव या ठिकाणी. ऋतुपर्णा अनिल मेहर यांनी एक नवीन तंत्रज्ञान त्यांच्या शेतीमध्ये बसवलेलं आहे, म्हणजे ऑटो फार्म मशीन. जवळपास त्यांच्या 10 एकरची द्राक्ष बाग आहे. अशा विविध फळबाग त्यांनी त्यांच्या शेतीमध्ये घेतलेल्या आहे आणि अतिशय प्रगतशील शेतकरी ते आहेत. आणि या जुन्नर तालुक्याच्या आसपासमध्ये बिबट्याचा जास्त वावर आहे आणि हिंस्र प्राण्यांपासून खरं तर बचाव करण्यासाठीही ही ऑटोमेशन सिस्टीम त्यांनी त्यांच्या या शेतीमध्ये बसवलेली आहे. तुम्ही तुमच्या घरी एका क्लिकवरती ही सगळी सिस्टम रन करू शकता. शेती करत असताना आत्ता प्रामुख्यानं लेबर प्रॉब्लेम जास्त आहेत आणि एखादी मोटर तुम्हाला बंद करायची आहे आणि एका प्लॉटपासून दुसऱ्या प्लॉटमध्ये तुम्हाला पाण्याचं व्यवस्थापन करायचं आहे. अशा या सगळ्या व्यवस्थेमध्ये मॅनपॉवर हा खूप महत्त्वाचा आहे आणि तो मॅनपॉवरचा एक पर्याय म्हणून त्यांनी ऑटोमेशन सिस्टीम बसवलेली आहे. त्या ऑटोमेशन सिस्टीमची सगळी इत्थंभूत माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आता बघणार आहोत. अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे आणि शेतकऱ्यांसाठी खूप उपयुक्त अशी ही सिस्टीम आहे. सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पाहावा. नमस्कार, मी श्रीलेश मांडे, को फाउंडर आणि CEO इंडस्ट्रियल फार्मटेक प्रायव्हेट लिमिटेड. आमच्या कंपनीने ऑटो फार्म ही अतिशय किफायतशीर व शेतकऱ्यांना परवडेल अशी एक ऑटोमेशन सिस्टीम बाजारामध्ये आणलेली आहे. आणि ही गोष्ट तुम्हाला एक 4 भिंतीमध्ये न सांगता शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन त्यांच्यासोबत उभं राहून मी तुम्हाला ती सिस्टीम या ठिकाणी दाखवत आहे. तर हे आहेत ऋतुपर्णा मेहर साहेब, नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे यांची येथे द्राक्ष, ऊस व केळी अशी शेती आहे. तर त्यांनी आपलं हे प्रोडक्ट एक 6 ते 8 महिन्यांपूर्वी बसवलेलं आहे आणि त्यांचा अतिशय उत्तम असा अनुभव या प्रोडक्टबद्दल राहिलेला आहे. आता बऱ्याच शेतकऱ्यांना हा प्रश्न पडतो की ऑटोमेशन म्हणजे नक्की काय. ऑटो फार्मचं ऑटोमेशन कमी किमतीत आणि अतिशय सोप्या पद्धतीने होतं, पण ते नक्की कसं हे मी या ठिकाणी तुम्हाला दाखवतोय. ऑटोमेशन म्हणजे काय असतं, ते आपले जे साधे मॅन्युअल वॉल असतात त्यांच्या जागी अशा पद्धतीने हे कॉईलने ऑपरेट केलेले सोलेनॉइड वॉल बसतात. मग त्यामुळे त्या पाईपलाईनचं पूर्ण नियंत्रण तुम्हाला त्या वॉल्स थ्रू करता येतं. आणि हे असे जे वॉल आहेत ते ऑटो फार्मच्या वायरलेस आणि सोलर पॉवर कंट्रोलरनी करता येतात. आधी ऑटोमेशन सिस्टीमची कन्सेप्ट कशी होती, एकतर तुम्हाला पाईपलाईन जी आहे ती संपूर्णपणे शेतात एका ठिकाणी आणायला लागायची, त्याचा खूप खर्च असायचा, किंवा मग एका ठिकाणी कंट्रोल लावून त्याची जी वायर आहे ती पूर्ण शेतात पसरावी लागायची. तर त्याच्यासाठी ऑटो फार्मने हे एक इनोव्हेशन आणलेलं आहे की अशा पद्धतीचे वायरलेस सोलर पॉवर कंट्रोलर तुम्ही शेतात तुमच्या ज्या ज्या ठिकाणी वॉल आहेत त्या ठिकाणी पाईपलाईनमध्ये कोणताही बदल न करता तुम्ही याद्वारे तुमच्या शेताचं ऑटोमेशन करू शकता. हे जे कंट्रोलर आहेत ते तुमचे वॉल कंट्रोल करतात आणि आपले जे तुमचे जे मोटरचे पंप आहेत ते तुमचे आपल्या वायरलेस सिस्टीमने सुद्धा कंट्रोल होतात. त्यामुळे एका ठिकाणी बसून तुम्ही फक्त ॲपद्वारे तुमच्या शेतातले वॉल आणि मोटर हे कंट्रोल करू शकता, तेही कोणत्याही त्रासाशिवाय. ॲपद्वारे ऑटोमेशन म्हटलं की ते अतिशय कॉम्प्लेक्स असेल, वापरायला खूप किचकट असेल असं बऱ्याचशा शेतकऱ्यांना वाटतं. त्यामुळे ते कसं वापरायचं हे मी न दाखवता जे शेतकरी स्वतः हे ॲप वापरतात ते तुम्हाला किती अतिशय सोप्या पद्धतीने, जसं काही तुम्ही रात्रीचा किंवा सकाळचा एक अलार्मच लावत आहात त्या पद्धतीने तुम्ही शेड्यूल लावू शकता. हे आपले शेतकरी या ठिकाणी तुम्हाला दाखवत आहेत. तर त्यांच्या मोबाईलमध्ये आपण पाहूयात की शेड्यूल कशा पद्धतीने लावलं जातं तुमचं ऑटो. तर हा आहे ऑटो फार्म ॲपचा लोगो. ॲप ओपन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एक स्क्रीन येत आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला शेड्युलिंगमध्ये जायचं आहे की तुम्हाला ॲक्टिव्हिटी पाहायची आहे की तुमच्या अकाउंटमध्ये काही सेटिंग चेंज करायचे आहेत, अशी एक स्क्रीन तुम्हाला येते. त्यानंतर शेड्यूल लावण्यासाठी तुम्ही इथे असणाऱ्या प्लस या चिन्हावर क्लिक करता. त्यानंतर तुम्हाला प्लॉट सिलेक्ट करण्यासाठी येतो. मग त्या ठिकाणी जो प्लॉट आहे तो तुम्ही सिलेक्ट करायचा आहे. यांच्या 4 प्लॉटपैकी प्लॉट नंबर 3 त्या शेतकऱ्यांनी सिलेक्ट केलेला आहे. त्यानंतर मग पंप, कोणत्या पंपने त्या प्लॉटला पाणी द्यायचे त्यासाठी तो पंप सिलेक्ट करायचा आहे. म्हणजे तुमचे एकपेक्षा जास्त देखील पंप असू शकतात जे तुम्ही सिलेक्ट करू शकता. नंतर त्या प्लॉटला ते पाणी चालू करण्यासाठी, पंप पण चालू होण्यासाठी आणि वॉल पण एकाच वेळी चालू होण्यासाठी स्टार्ट टाईम आपण त्या ठिकाणी टाकायचा असतो. ज्या ठिकाणी शेतकरी आपल्याला स्टार्ट टाईम टाकून दाखवत आहेत. मग तो आजचा असेल, उद्याचा असेल, ज्या पद्धतीचं तुम्हाला शेड्यूल लावायचं त्या पद्धतीने. त्याच्यानंतर तो बंद होण्यासाठी शेड्यूल परत एंटर ड्युरेशन फॉर एंडिंग ते तुम्हाला परत एकदा टाकायचं की 2 तास चालवायचं आहे की 1 तास चालवायचं आहे. नंबर ऑफ आवर्समध्ये आपल्याला ते सिलेक्ट करायचं आहे. आणि त्याच्यानंतर हे शेड्यूल तुम्हाला 1 तास लावायचं असेल तर 1 टाईम सिलेक्ट करायचं आहे. सायक्लिक लावायचं असेल म्हणजे कंटिन्युअस त्या शेड्यूलवर चालायचं असेल एकानंतर एक तर तसं करायचं आहे, किंवा डेली तेच शेड्यूल रिपीट करायचं असेल तर ते सिलेक्ट करून तुम्हाला फक्त हे शेड्यूल सबमिट करायचं आहे. आणि एकदा ते सबमिट झालं की त्यानंतर तुम्हाला ते त्याचं शेड्यूल हे तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसणार आहे. अशा रीतीने आता तुम्हाला त्याचा स्टेटस दिसत आहे की तुम्ही कधीचं शेड्यूल त्या प्लॉटसाठी लावलेलं आहे, ते कधी चालू होईल, कधी बंद होईल. ज्यावेळेस ते चालू असेल
त्यावेळेस ते ग्रीनमध्ये तुम्हाला दिसत राहील आणि ज्यानंतर जर मध्ये एखाद्या वेळेस लाईट गेली तर तुम्हाला ते रेड बार त्या ठिकाणी दिसेल. आणि जर तुम्ही 2 तासाचं शेड्यूल लावले आणि मध्ये 15 मिनटं 20 मिनटं लाईट गेली तर सिस्टीम अशा पद्धतीने डिझाईन केलेली आहे की जेव्हा लाईट येईल त्यानंतर ते उरलेलं जे शेड्यूल असेल 20 मिनटाचा अर्थ ते ऑटोमॅटिकली सिस्टीम पूर्ण करेल आणि त्याचा स्टेटस रिपोर्ट कंटिन्यूअस तुम्हाला तुमच्या मोबाईलवर दिसत राहील. मी ऋतुपर्णा अनिल मेहर, राहणार नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. मी गेल्या 20 वर्षापासून द्राक्ष शेती करीत आहे. द्राक्ष शेतीमध्ये वॉटर मॅनेजमेंट करणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि वॉटर मॅनेजमेंटसाठी मी गेल्या 5 वर्षापासून सॉईल सेन्सर बसवलेले होते आणि ते सॉईल सेन्सरच्यानुसार मी पाणी देत होतो. पण त्याच्यात मला एक अशी अडचणी द्यायची की जे पाणी आपण देतो आहे ते दिल्यानंतर किती वेळ चालवायचं त्याच्यानंतर मजुराकडून वेळ व्हायचा, उशीर व्हायचा, पाणी द्यायचं बंद करायचं, जास्ती पाणी व्हायचं. त्यामुळं मी ऑटोमेशन केलं आणि ऑटोमेशनचा फायदा मला असा झाला का रात्री समजा सेन्सरने पाणी द्यायची वेळ आणली तर आपण पाणी देऊ शकतो त्यांनी. कारण आमचं हे तालुक्यातलं क्षेत्र हे बिबट प्रवण क्षेत्र आहे. इथं रात्रीचं बिबट्याचा वावर फार आहे. त्याच्यामुळे आम्हाला रात्रीचं बागेत ते वॉल चालू बंद करण्याची अडचण होती आणि ते अधिक पाण्याचं मॅनेजमेंट, वॉटर मॅनेजमेंट ही मला फार गरजेची वाटत होती. त्यामुळे मी ऑटोमेशनचा विचार केला. त्यावेळेस ऑटोफार्म यांचं मी ऑटोफार्म केलं. त्यांना संपर्क करून त्यांच्याशी मी चर्चा करून मी ऑटोफार्मचं युनिट बसवण्याचा विचार केला आणि त्याची जी परिस्थिती आज मला फार चांगली वाटते. जेणेकरून मला इतर शेतकऱ्यांना पण सांगायचं आहे का तुम्ही जर तंत्रज्ञानाचा वापर केला व्यवस्थित तर तुमची शेती ही तोट्यात न जाता फायद्यात जाऊ शकते आणि त्याचा पुढच्या भविष्यातल्या उलाढाली किंवा येणाऱ्या पिढीला, तरुण पिढीला ते मार्गदर्शक होईना असं मला वाटतं. तर ऑटोफार्म ही ऑटोमेशन सिस्टीम ही तुम्हाला कशी वाटली व ही सिस्टीम आपल्या शेतात बसवायची असेल किंवा या सिस्टीम संदर्भात अधिक माहिती घ्यायची असेल तर खालील दिलेल्या ऑटोफार्मच्या नंबरवर नक्की संपर्क करा. ऑटोफार्म ही सिस्टीम जळगाव, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर यासारख्या सर्व जिल्ह्यांमध्ये तुमच्याजवळ तुम्हाला बघण्यासाठी उपलब्ध आहे. वेगवेगळ्या शेतकऱ्यांनी ही सिस्टीम अडॉप्ट केलेली आहे, ते वापरत आहेत. त्या संदर्भात देखील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी नक्की आम्हाला संपर्क करा. धन्यवाद.